त्याच्यावरती लिहिलं आहे काय, फक्त एक्सपायरी डेट आहे, फक्त किंमत किती आहे एवढंच न बघता त्याचे इन्ग्रेडियंट जे आहेत, कॉन्स्टिट्युएंट जे आहेत, म्हणजे त्याच्यात शुगर किती आहे, त्याच्यात कार्बोहायड्रेट्स किती आहेत, न्यूट्रियंट्स किती आहेत, ॲडिटिव्ज किती आहे. कारण वरती लिहिलं असतं काय XYZ की मँगो ज्यूस, आणि मँगो ज्यूसचं त्याच्यात ॲक्च्युअल प्रमाण 10% पण नसतं, शुगरचं प्रमाण जास्त असतं. तर हे जर वाचलं तर त्याचा परिणाम मग आपण ते घ्यायचं, सेवन करायचं की नाही करायचं हा निर्णय प्रत्येकाने घ्यायचा आहे. किंवा काही जे असतात याच्यामध्ये लिहिलं असतं की ॲडवायझरी असते, आणि ॲडवायझरी म्हटलं की 18 वर्षाच्या खालील मुलांना किंवा लॅक्टेटिंग वुमन किंवा प्रेग्नंट वुमन यांना ॲडवायजेबल नाही, तरी आपण ते पितो किंवा ते खातो. तर हे ज्या ॲडवायझरी आहेत त्या सायंटिफिक आहेत. याच्यात की मला आज वाटलं, आज रात्रीतून मला काहीतरी स्वप्न पडलं, उद्या सकाळी लावलं, असा काही प्रकार होत नाही. त्या सायंटिफिक कमिटीच्या आधारे विचारविनिमय करून त्याला काहीतरी सायन्स बेस्ड स्टँडर्ड्स फूडमध्ये आणलेले आहेत ते. तर हे जर केलं तरच आपल्या फूड हॅबिट्स चेंज करणं जे चेंज होतील त्या बेटरमेंटसाठी होतील. तर त्याच्यावरती काम करण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं, आणि त्या अनुषंगाने आमचे पावलं चालू आहेत. सर, आता तुम्ही इतक्या रेड करताय, म्हणजे वेगवेगळे छापे पडतायत, हॉटेलवर पडतायत, कॅन्टीनवर पडतायत. हायकोर्टच्या कॅन्टीनवर पण छापा पडला. तर हायकोर्टचा जो कॅन्टीन चालक आहे तो कधी असं म्हणाला नाही का, एखादा कॉक्रोच निघाला तर काय होतं त्याच्यात? त्या अन्नाच्या डिशमध्ये एखादा कॉक्रोच असलेल तर काय होणार? काय चालेल, एखादा कॉक्रोच तर चालतोच ना. आय थिंक कॉक्रोच काय असतं आपल्याला पाठीमागच्या काही दिवसामध्ये कळलेलं आहे. त्यांना कळलंय. कारण कॉक्रोच असा आहे, त्याला कुठेही फेका तिथून तो जन्म घेतो लगेच. तर ती जी जोक्स अपार्ट, पण ती जी हायकोर्टाच्या कॅन्टीनवरती जे इन्स्पेक्शन झालं, इट वॉज ॲज पर द डायरेक्टिव्ह ऑफ द हायकोर्ट ओनली. ही आदल्या दिवशी काही ते हिअरिंग झाली होती. त्या हिअरिंगमध्ये काहीतरी विषय आला की तुम्ही फक्त प्रायव्हेटवर करता का, गव्हर्नमेंट इस्टॅब्लिशमेंट, सेमी गव्हर्नमेंट इस्टॅब्लिशमेंट याच्यावर करता. आम्ही सांगितलं आम्ही सगळीकडेच करतो. मग आमची तपासली आहे का, तर ते म्हणले नाही आहे. तपासून घ्या. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन तपासले, एवढंच केलं बाकी काय नाही. एफडीएच्या कॅन्टीनची तपासणी झाली का? एफडीएच्या कॅन्टीनची तपासणी हा मूळ विषयावर बंद पडला.